नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात आत्ताच्या सर्वात मोठ्या बातमीने आपण करूया। महाराष्ट्रातील बंद कंपन्यांवरून आता वार पलटवार सुरू झालेले आहे। शरद पवार यांनी जी पोस्ट केली होती त्या पवारांच्या पोस्टला आता मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं। 76% कंपन्या कधी सुरूच न झालेल्या असतात असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे। कंपन्यांची नोंदणी झाली पण त्या सुरू झाल्या नाहीत असं उत्तर आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या पोस्टला दिलेलं आहे। 31 लाखांपेक्षा अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत पण 21 लाखच सक्रिय असल्याची माहिती आता फडणवीसांनी दिली। तर नौख्यांनी सोयीने अर्थ काढला, तुम्ही ज्येष्ठ गैरसमज होऊ नये असा टोला देखील आता फडणवीसांनी पवारांना लगावलेला आहे। तर आता या कंपन्यांवरनं वार पलटवार शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्र अव्वल होता आणि अव्वलच राहील असं महत्त्वाचं वक्तव्य देखील आता या निमित्तानं फडणवीसांनी केलेलं आहे। तर चाकण औद्योगिक वसाहतीमधील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेतल्याची बाब गंभीर असल्याचं शरद पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं। या कंपन्यांमध्ये सुमारे 2000 पेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत। उद्योग स्थलांतरित होऊ नये यासाठी सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे असं शरद पवार म्हणतात। औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा। खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीनं सोडवावी अशी मागणी सुद्धा शरद पवारांनी केली आहे। उद्योजकांशी चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी एक खिडकी यंत्रणा उभारावी। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्यात। या कंपन्या बंद झाल्यानंतर अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्यात। महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलं आहे। सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना काय उत्तर दिलंय तेही पाहूयात। ज्या कंपन्या बंद होतात त्यातील 76% कंपन्या डिफंक्ट कधीच सुरू न झालेल्या असतात। तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील असं उत्तर आता फडणवीसांनी शरद पवारांना दिलंय। देशात 31 लाखापेक्षा अधिक कंपन्या रजिस्टर आहेत, त्यापैकी 21 लाख सक्रिय आहेत। देशातल्या सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याची संख्या 3,96,211 इतकी आहे। दरवर्षी सरासरी 20 ते 22,000 कंपन्या बंद होतात, त्यातल्या 76% डिफक्ट असतात। दरवर्षी देशामध्ये 1 लाख कंपन्यांची नोंद होते, त्यातील महाराष्ट्र नंबर 1 वर आहे। तर शरद पवार यांनी जे सवाल उपस्थित केले होते त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय। चाकणमध्ये काही समस्या निश्चितपणे आहेत, त्यासाठी मंत्री उदय सामंतांना लक्ष घालण्यास सांगितल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर आता या कंपन्यांच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वार पलटवार सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांनी उद्योगाच्या बाबतीत जे मुद्दे उपस्थित केले होते त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। तर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते गणेश मुळे सुद्धा आपल्यासोबत जोडले जात आहेत। पहिल्यांदा मी अजित चव्हाण तुमच्याकडे येतोय। शरद पवारांनी जी पोस्ट केलेली होती, जे मुद्दे महाराष्ट्रातील उद्योगाच्या संदर्भात उपस्थित केलेले होते त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। तुम्ही कसं पाहता याच्याकडे? मला जय महाराष्ट्राचे आभार व्यक्त करायचे आहेत की जय महाराष्ट्राने या सगळ्या विषयावरती सविस्तर रिपोर्ट तयार केला आणि तो महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला। अगदी बघा, एकूण जी परकीय गुंतवणूक आहे त्या एफडीए मध्ये महाराष्ट्राचा वाटा 31% आहे आणि एकूण देशाच्या जीडीपी मध्ये 14% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे। याच्यामध्ये उद्योगांचा फार मोठा वाटा आहे। काय नेमकी सगळी ती आकडेवारी सह माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे। पुणे जिल्ह्यामधल्या चाकणच्या औद्योगिक वसाहतीमध्ये काही समस्या आहेत का? तर निश्चितपणे आहेत। त्या अगदी स्थानिक पातळीवरच्या वाहतूक कोंडी आणि बाकीच्या आहेत।
त्या संदर्भामध्ये निश्चित मंत्री महोदयांना लक्ष घालायला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ते घालतील. परंतु खरी परिस्थिती जी या कंपन्यांच्या बाबतीमध्ये आहे ती मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी तथ्यांसह आकडेवारीसह महाराष्ट्राच्या समोर ठेवलेली आहे. आपण जर बघितलं तर पवार साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीनंतर माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्र हा कायम परदेशी उद्योजक असतील, देशामधले नावाजलेले उद्योजक असतील यांच्याकरता पसंतीचं ठिकाण राहिलेलं आहे. आपण बघितलं आता दिघीला एक नवीन मोठी औद्योगिक वसाहत करण्याचं काम आपलं सुरू आहे. शेंद्रा असेल, बिडकीन असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये 100% या नव्या औद्योगिक वसाहतींमध्ये आता 1 इंच सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही. तिथे हजारो उद्योजकांना तिथे वेटिंग आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये आज उद्योगांच्या करता जागा उपलब्ध करून देण्याकरता आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान न होता त्या भागाचा विकास होईल अशा पद्धतीने एमआयडीसीच्या माध्यमातून आपण जागा उपलब्ध करून देतो. पण संपूर्ण देशामध्ये उद्योजकांची पहिली पसंती महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्रामध्येच नवीन उद्योग सुरू होत आहेत. जी आकडेवारी माननीय पवार साहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे त्याच्यामधलं नेमकं तथ्य काय आहे? ज्या कंपन्या बंद होतात 76% कंपन्या आहेत या जवळपास, या कशा आहेत नेमक्या, त्या का स्थापन केल्या जातात, याच्या पाठीमागची खरी परिस्थितीच माननीय मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली आहे. 21 लाख कंपन्या आपण आपल्या स्क्रीनवर दाखवत आहेत. त्यापैकी सक्रिय असल्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कंपन्या बंद होत आहेत, उद्योग बाहेर जात आहेत वगैरे, ही विरोधी पक्षांची अतिशय आवडीची ही कोल्हेकुई आहे. अगदी खोटी आहे. अजितजी, याचं उत्तर आपण घेऊयाच. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते गणेश मुळे आपल्यासोबत आहेतच. गणेशजी, शरद पवारांनी पोस्टमध्ये जे मुद्दे मांडलेले होते एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी ते खोडून काढलेले आहेत. अर्थातच पवारांकडे कुठून चुकीची माहिती आली होती का? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ऑल हॅट बट नो कॅटल्स. पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की हा महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रावरती आघाडी आणण्याचा प्रयत्न सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये घेतलेला आहे. या देशातला शेतकरी असेल, कामगार वर्ग असेल, स्त्री असेल, ह्या सगळ्या बाबतीत आज जी परिस्थिती आहे त्याचं बीज जर कोणी रोवलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी रोवलेलं आहे. मीही पुण्याचाच आहे आणि त्याच रस्त्यावरून मी माझ्या गावाला जात येत असतो. तिथे आम्ही वेळोवेळी या सरकारला सांगितलेलं आहे की इथे काही ते करा. पण आज जे सरकार जागं का झालं? कारण तिकडचे उद्योग जायला लागलेत म्हणून आज सरकार सांगते आणि ती आकडेवारी देते. म्हणून सांगितलं ऑल हॅट्स बट नो कॅटल्स. तुमच्याकडे सगळं काय आहे पण तुमच्याकडे पूरक असं काही व्यवस्थाच नाही ना. आज तुम्ही सांगताय की महाराष्ट्र 1 नंबरला राहणार, त्याची सुरुवात कोणी केली? त्याची सुरुवात आदरणीय पवार साहेबांनी केली आणि नेहमीच या उद्योग क्षेत्राची काळजी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे. म्हणून आज त्यांनी हा प्रश्न मांडलेला आहे. ते आणि त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नवख्यांनी अर्थ काढू नये. ते स्वतः त्यांनी आरसा बघितला आणि त्यांनी वाक्य सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये. आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातला जो उद्योग बाहेर चाललाय त्याच्यामुळे कामगार देशोधडीला लागतील, कुटुंब देशोधडीला लागेल, त्याच्यावरती करा. याच्यामध्ये आम्ही कुठे राजकारण करतोय? पण यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी राजकारण करण्याची सवय झालेली आहे आणि फोडून काय काढले. हो, याचं उत्तर घेऊया. अजितजी, मी तुमच्याकडे येतोय. महाराष्ट्र नंबर 1 वर आहे असं तुम्ही म्हणतात. हा मुद्दा गणेश मुळेंनी खोडून काढलेला आहे. पायाभूत सुविधा दिल्या जात नाहीये, पूरक अशी आश्वासनं दिली जात नाहीये, पूर्तता केली जात नाही, त्यामुळे आता कंपन्या काढता पाय घेतायत असा आरोप त्यांनी केलेला आहे. सरकारचं हे अपयश म्हणायचं का? मला कायम माझ्या विरोधी पक्षामधल्या सर्व मित्रांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण एखादी गोष्ट सरकारच्या निदर्शनाला जेव्हा आणून देता तेव्हा या राज्यामधले रहिवासी, राजकीय कार्यकर्ते आणि आमचे विरोधी पक्षामधले सहकारी म्हणून ती आपली जबाबदारी आणि शासनानं ते अतिशय आपण ज्याला म्हणूयात सकारात्मकपणे ऐकून घेतलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना ज्या पद्धतीचा टीकेचा एक सूर असतो ना की महाराष्ट्र मागे पडतोय, महाराष्ट्रातल्या कंपन्या जात आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी तथ्यांसह हे सांगितल्यानंतर मुळे साहेब मला असं वाटतं की
ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते जेवढे माझे नेते आहेत ते आपले सुद्धा मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र हे तुमचंही राज्य आहे. अगदी. उद्या बघा आपण स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी ही सगळी चर्चा करत असताना या महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातलं जे चांगलं वातावरण आहे, ठीक आहे, सध्या पावसामुळे रस्ते खराब झाले असतील, पुण्याजवळच्या काही औद्योगिक वसाहतींमध्ये वाहतूक कोंडी असेल, पण आपण एक लक्षात घ्या ना की महाराष्ट्राच्या शेवटच्या जिल्ह्यामध्ये आज गडचिरोलीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे एक प्रकारचं हब उभं करून दाखवलं आपल्या चव्हाण साहेब महाराष्ट्राच्या अहो, चव्हाण साहेब, मी आपण बोलत असताना मी बोललो नव्हतो. नाही तुम्ही महाराष्ट्राच्या सर्व आपला विषय काय आहे, आपला विषय काय आहे त्याच्यावरती बोला. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं तुमच्याकडे सगळं काय आहे, काहीच नाहीये. एक मिनिट सुद्धा विषयापासून दूर गेलो नाही. आपण फॅक्टवर बोललं पाहिजे. माझं तेच म्हणणं आहे तुम्हाला. ठीक आहे, तुमच्या बोलण्याला मी बोलतो. टीका करत असताना तुम्ही तुम्ही दिशाभूल करू नका. आम्ही टीका केलेली नाही, आम्ही फक्त सरकारच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनाही महाराष्ट्र कळतोय आणि त्यांनी ते सांगितलेले आहेत. आणि म्हणून सांगतोय की जसं सन्माननीय मुख्यमंत्री साहेब हे आमचे पण आहेत आणि महाराष्ट्राला सुद्धा आमची गरज आहे, तुमची पण गरज आहे. आणि महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून ही गोष्ट म्हणून ही परिस्थिती महाराष्ट्राची बदनामी का केली पाहिजे? उद्योग निघून चाललेत, वातावरण नीट नाही, या महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना सुविधा मिळत नाही. आजही महाराष्ट्र देशातल्या नाही जगामधल्या उद्योजकांची सांगितलं या महाराष्ट्राला उत्तम पोर्ट्स आहे, आता एअर कनेक्टिव्हिटी चांगली होते, समृद्धीच्या माध्यमातून रोड कनेक्टिव्हिटी आहेत. महाराष्ट्रामध्ये निर्यातीसाठी अत्यंत उत्तम निर्यातक्षम वातावरण असलेला महाराष्ट्र हा देशामधल्या तुमच्या वाहन उद्योग असेल, तुमचा फार्मा उद्योग असेल, तुमचा शेतमाल निर्यात असेल, देशातल्या सगळ्या चव्हाण साहेब तुम्ही फिरून कशाला येताय? मूळ मुद्द्यावर सांगा ना. अगदी अजितजी, आपण मूळ मुद्द्यावर येऊ. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी मान्य केलंय की चाकणच्या परिसरामध्ये जी MIDC आहे तेथे जे कंपन्या आहेत त्यांना त्रास होतोय आणि उद्योग मंत्री उदय सामंतांना सुद्धा त्यांनी लक्ष घालण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी मान्य केलंय की त्या भागातील उद्योजकांना सध्या काही गोष्टींचा त्रास होतोय आणि त्याचा सामना करावा लागतोय. फडणवीसांनी सुद्धा हे मान्य केलंय. टीका केली बघा, असं आहे स्थानिक पातळीवरच्या काही औद्योगिक वसाहतींमध्ये रस्त्याच्या अडचणी असतील, पावसामुळे वाहतूक कोंडीच्या समस्या असतील, आहे ना. चाकणमध्ये जर समजा असं होत आहे, पण महाराष्ट्राच्या सर्व पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमध्ये आज मीटिंग आहे. साहेबांनी चाकणची MIDC सुरुवात केली. चाकणमध्ये ज्या अडचणी असतील त्या आपण निश्चितपणे सोडवू. आपण समोर आणल्या त्याकरता आपले आभार. सूचना केल्या आपण एवढा आकांड तांडव काय आवश्यक, एवढी बदनामी करायची काय आवश्यक? अगदी गणेशजी, अजितजींचं असं म्हणणं आहे की गडचिरोली सारख्या भागामध्ये ज्या ठिकाणी विकास पोहोचलेला नव्हता त्या ठिकाणी आमच्या सरकारच्या काळामध्ये औद्योगिक वसाहती आल्या, तिथे कंपन्या झाल्या, त्यामुळे तिथे रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आणि विरोधक दिशाभूल करण्याचं फक्त काम करतायत असा त्यांचा थेट आरोप आहे. साहेब ऐका साहेब, ती चांगलीच गोष्ट आहे, त्याच्याबद्दल कोणी त्याला हे केलंय. उलट आम्ही पण सांगतो चांगली गोष्ट आहे ना. मग चाकण मधले उद्योग गेल्यानंतर जेव्हा पवार साहेब बोलल्यानंतर यांना का मिरची झोंबली आणि यांना का टीका वाटली? मिरची झोंबणं आणि आम्हाला आकडतांडव करायला वाईट वाटत शांत बसून देशामध्ये आकडतांडव मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या सरकारनं सोडवल्याच पाहिजे ना, त्या सोडवणारच होत ना. माझं म्हणणं हे आहे की महाराष्ट्रामधल्या कंपन्या बंद होत आहेत, उद्योग बाहेर जात आहेत, महाराष्ट्रामधल्या उद्योग क्षेत्राला उतरती कळा लागलीये, घरघर लागलीये. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता नाही. एखाद दुसऱ्या पंचतारांकित आमच्या औद्योगिक चव्हाण साहेब, आदरणीय पवार साहेबांच्या आपल्याला सोडवता येतील ना. त्याच्याकरता महाराष्ट्रामध्ये उद्योग मंत्री आहेत, उदयजी सामंत त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि त्या अडचणी सोडवतील असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मुळे साहेब ते आपलं म्हणणं एक राजकारणी म्हणून सरकार अतिशय महत्वानं ऐकून घेऊन त्याच्यावरती काम दृष्टिकोनात ओव्हरऑल महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राबद्दल इतर राज्यांना असूया वाटत असताना, अतिशय उत्तम वातावरण असताना
आपणच आपल्या राज्याबाबतीमध्ये असं का बोलायचं, हा माझा प्रश्न. अगदी गणेशजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी गणेशजी, देवेंद्र फडणवीसांनी मांडलेला मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे की त्यातल्या 76% कंपन्या डिफंक्ट असतात आणि त्या सुरू झालेल्या नसतात किंवा प्रोसेसमध्ये असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांनी या संदर्भात शरद पवारांना स्पष्टता नव्हती का? साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना स्पष्टता होती. लगेच काय नोंदणी केली का लगेच काय होत नाही, उद्योगधंदे चालू होत नाही. त्यासाठी पूर्णपणे त्याला हे सगळं करावं लागतं, चांगली प्रक्रिया असते. आणि पवार साहेब मुख्यमंत्री आहेत आणि असूया कसली वाटली आम्हाला? कशासाठी तुम्ही हे शब्द वापरताय? आम्ही तुम्हाला निदर्शन आणून दिली ते तुम्हाला चुकीचं वाटलं का? हे कबूल करा ना. यांनाच असं वाटतं की विरोधी लोकांनी काहीच बोलू नये, हे करतील ते सगळं खरं. अजितजी, काय उत्तर असेल? लोकशाहीमध्ये राज्यामधल्या प्रश्नावरती बोलत असताना मुळे पाटील साहेब, माझा सल्ला आपल्याला आहे, घरगुती भांडणात बोलल्यासारखं आपण बोलू नका. आम्हाला सरकारला जर विरोधकांनी कुठल्या सूचना केल्या तर त्याच्याबद्दल वाईट वाटण्याचा काही प्रश्नच नाहीये. मुळात मुद्दा असा आहे की जी वस्तुस्थिती नाही की महाराष्ट्रामध्ये कंपन्या बंद होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे का? तर अजिबात नाहीये. योग्य पद्धतीने राज्यामधल्या 2 मिनिटं मुळे साहेब, चर्चेचा एक डेकोरम असतो. मी बोलतो, मग आपण बोला. अजितजी, बोला. माझं स्पष्ट म्हणणं इथं असं बोला, तुम्ही असं बोला की मला अडवता आलं नाही पाहिजे. तुम्ही असं अगदी गणेशजी, मी तुम्हाला वेळ देतो. अजितजींचं म्हणणं आपण ऐकून घेऊया. अजितजी, बोला. गणेशराव, ही चर्चेची संसदीय पद्धत नाही. माझं ऐका जरा, मला बोलू देत. अजितजी, बोला. तुमचा मुद्दा पूर्ण करा. मुद्दा असा आहे की गणेश मुळे पाटील ज्या पद्धतीने बोलतायत ना की यांना का राग आला, आम्ही सांगितलं. घरगुती भांडणासारखा राज्यामधल्या सार्वजनिक हिताच्या विषयांवरती बोलून चालत नाही. आपण जबाबदार राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहोत. माझा आक्षेप फक्त एवढाच आहे, विरोधकांनी सूचना करायला आम्हाला वाईट वाटलेलं नाही, त्याचं स्वागतच आहे. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. मी गणेश मुळे पाटलाला फक्त लक्षात आणून देतो की सारखं म्हणतात पवार साहेब मुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री होते. मुद्दा असा आहे की औद्योगिकीकरण आणण्याकरता प्रचंड कष्ट करावे लागतात, उद्योग स्नेही वातावरण उपलब्ध करून द्यावं लागतं. ते माझे नेते देवेंद्रजी करतात. मोठ्या नेत्यांच्या एखाद्या चुकीच्या स्टेटमेंटमुळं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याच्या बातम्या होतात आणि राज्यामधल्या या सगळ्या अतिशय चांगल्या उद्योग विश्वाला आपल्या निगेटिव्ह एखाद्या कमेंटमुळं जर नैराश्य त्याच्यामध्ये येणार असेल तर हे करून चालत नाही. गणेश मुळे पाटील किंवा मी, आम्ही 100 ट्विट जणांना टाकले, त्याच्यानं काही फरक पडत नाही. पवार साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ही महाराष्ट्राच्या राजकारणातली उंची असलेली माणसं आहेत. त्यामुळं टीका करताना, एखादी गोष्ट लक्षात आणून देताना महाराष्ट्रातलं औद्योगिक वातावरणच खराब आहे, उद्योगच बाहेर चाललेत, असं खोटं सांगू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकी आपण सूचना करा, त्या सूचनांवरती काम करण्याकरता सरकार तत्पर आहे. याही विषयामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, चाकणमधल्या काही अडचणी असतील तर त्या उद्योगमंत्री सोडवतील. आमची अपेक्षा फक्त इतकीच आहे, एक उद्योग आणण्याकरता खूप कष्ट करावे लागतात. तो इथं राहावा, टिकावा, वाढावा, रोजगार मिळावा, याकरता सरकार म्हणून फार प्रयत्न करावे लागतात. असं एकदम सवंग विधान करणं हे खूप मोठ्या नेत्यांनी टाळलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या फॅक्ट्स त्याला उत्तर दिले, मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत आमचा विषय निश्चित. गणेशजी, आता बोला. चव्हाण साहेबांच्या बोलण्याबद्दल आमचं काही दुमत नाहीये. मी आदरणीय पवार साहेबांना म्हणजे बोलताना बोललो की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मी आजही मानतो मुख्यमंत्री, तुम्ही होते बोलतात ते तुमचा भाग आहे. दुसरं, आदरणीय पवार साहेबांनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी जी बुद्धिमत्ता वापरली ना, त्याच्यामुळे आज हे आपल्याला दिसतंय. पवार साहेबांनी टीका केलेली नाही. पवार साहेबांनी आपल्या अनुभवातून सरकारला केलेल्या ह्या सूचना आहेत आणि मुळातच ह्या सरकारला आणि काही लोकांना पवार साहेबांचं हे नेहमी दुखणंच लागलेलं आहे. पवार साहेबांनी बोलूच नाही. पवार साहेबांचा इतिहास जर बघितला तर पवार साहेब जे बोलतात ते फार महत्वाचं बोलतात आणि एक राज्यकर्ता, जबाबदार राज्यकर्ता म्हणून पवार साहेबांनी ही बाब मांडलेली आहे. मला एक प्रश्न चव्हाण साहेबांना विचारायचा आहे. पवार साहेब बोलले म्हणून तुम्हाला मिरची झोंबली, मग हा विषय जेव्हा तुमच्या मीडियामध्ये आला तेव्हा सरकार जागं झालं.
तेव्हा सरकार झालं. त्याच्या आधी सरकार काय करत होतं? त्या तिकडच्या उद्योगधंद्यावाल्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता की आमचे रस्ते चांगले करा, आमच्या येणाऱ्या कामगारांना जो काही उशीर होतोय त्याच्यामुळे आम्हाला सगळा आर्थिक बोजा पडतोय, याच्याबाबत सरकारने काही केलं नाही. पण आदरणीय पवार साहेबांनी हा विषय मांडला आणि थोडंसं याच्याबद्दल एक सांगितलं की हा उद्योगधंदा बाहेर जाणार आहे. ही मिरची यांना झोंबली. आणि मी जी भाषा करतोय ती संसदीय भाषाच आहे. आणि पुन्हा एकदा सांगतोय की खोटं बोलायचं आणि ते पण रेटून बोलायचं हे आता कृपया थांबवा. जशी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना चिंता या महाराष्ट्राची, तशीच चिंता आदरणीय पवार साहेबांना आहे म्हणून हे बोललंय. एक आज विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी राजकारणी म्हणून आणि एक अनुभवी राजकारणी म्हणून तुम्ही ह्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला पाहिजे होतं. तुम्ही त्याच्याकडे एक राजकारणी या दृष्टिकोनातून बघितल्यामुळे मला जरा थोडासा राग आलेला आहे. पण तुमच्या स्वभावाला औषध नाही तसं माझ्याही स्वभावाला औषध नाही. अगदी. पण जे तुम्ही करता आहे ती महाराष्ट्राची दिशाभूल करतायत आणि आदरणीय पवार साहेबांच्या प्रतिमेला कुठेतरी तडा लावण्याचा एक चांगली तुम्ही ही संधी साधताय. याच्याबद्दल तुमचं केवढं निषेध करावं तेवढं थोडा कमीच आहे. अगदी. अजिजी, मुद्दा महत्वाचा तोच आहे की चाकणमध्ये या सगळ्या समस्या होत्या, पाठपुरावा येथील उद्योजकांनी केला होता असं गणेश पुणेंचं म्हणणं आहे. मात्र तरी देखील सरकारनं दखल घेतली नाही. ज्यावेळेस शरद पवारांनी मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस सरकार याच्यावर उत्तर देते. आता अजिजी, तुम्हाला शेवटचा प्रश्न हा महत्वाचा आहे की आता चाकणमधील परिस्थिती कधी सुधारणार? कारण तब्बल 2000 जे कामगार आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे. बघा, याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की तुम्ही ज्येष्ठ, गैरसमज होऊ नये. चाकणमध्ये काही समस्या निश्चित आहेत. मला असं वाटतं चाकण पुण्याजवळची औद्योगिक वसाहत आहे. वाढत्या शहरीकरणामुळं या ठिकाणी काही ठराविक वेळ, दिवसातले सकाळ आणि संध्याकाळचे काही तास पुणे आणि मुंबईच्या आसपासच्या औद्योगिक वसाहतींना वाहतूक कोंडीचा हा त्रास निश्चितपणे होतो. याच्यावरती त्या त्या ठिकाणच्या स्थानिक यंत्रणांची समन्वय साधून आपल्याला नीट मार्ग काढता येणं सहज शक्य आहे. या निमित्तानं ज्या पद्धतीनं कंपन्या बाहेर जाण्यासंदर्भामध्ये जे वक्तव्य झालं, माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत नम्रपणानं नौख्यांनी सोयीनं अर्थ काढला. आपण ज्येष्ठ, गैरसमज होऊ नये असं जे तुम्ही खाली आता टिकारला चालवता, मला असं वाटतं हे वाचल्यानंतर अगदी पुढं इतर काही चर्चा चर्वण करण्याचा प्रश्नच उपस्थित राहत नाही. या निमित्तानं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये, औद्योगिक गुंतवणुकीमध्ये देशामध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्राचा देशाच्या जीडीपी मध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे. महाराष्ट्राचा देशाच्या निर्यातीत सगळ्यात मोठा वाटा आहे. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या औद्योगिक भरभराटीकडे अतिशय वेगानं वाटचाल सुरू आहे आणि पुढच्या काळामध्ये तर महाराष्ट्र इतका पुढे गेलेला असेल अजून पुढच्या वर्षभरामध्ये की इतर कोणाला आपल्याशी कॉम्पिटिशन. अजितजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. गणेशजींना शेवटचा प्रश्न. गणेशजी, अजितजींनी जे उत्तर दिलेलं आहे त्यावर समाधानी आहात का? कारण पुढच्या काही दिवसामध्ये या सगळ्या समस्या सुटतील असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात उत्तर. मी परत त्या गोष्टीकडे जाईल. ऑल हॅट बट नो कॅटल्स. हे इंग्रजीमध्ये, ज्याला इंग्रजी समजतं त्याला त्याचा मराठीत अनुवाद करतो की आपल्याकडे सगळं आहे पण काही गोष्टी नाही आहेत. महाराष्ट्राच्या ह्या जडणघडणीमध्ये आदरणीय पवार साहेबांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी उद्योगधंदे आणले, त्यांनी शेतकऱ्यांसाठी केले आणि ते जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत ह्या गोष्टीवर तर त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यांचा उद्योगधंद्याशी आणि उद्योगपतींशी सारखा संवाद असायचा. मी पुन्हा एकदा सांगतोय की त्या ठिकाणी उद्योगधंद्यावाल्यांनी सरकारशी कोऑर्डिनेट करून स्वतः वारंवार आपल्या तक्रारी अर्ज देऊन सुद्धा या सरकारने लक्ष न दिल्यामुळे जेव्हा उद्योगधंदे करणाऱ्यांनी मीडियामध्ये आले आणि पवार साहेबांनी आपलं मत प्रदर्शित केलं, हे काही महाराष्ट्र विरोधी नव्हतं, ते महाराष्ट्राच्या भल्यासाठीच होतं. हा त्यांनी कृपया याचा अर्थ घ्यावा. परत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अर्थाचा करेल की नौख्यांनी अर्थ काढू नये हे त्यांनी स्वतः आरसा बघून बोलले की काय, हेच मला आता यांच्या अजित चव्हाण साहेबांच्या बोलण्यावर मला दिसतंय. पुन्हा एकदा सांगतो, आमची भूमिका, आमचं सहकार्य हे महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या एक नंबरसाठी राहील. याची काळजी घ्या.
गणेश मुळे पाटील आणि अजित चव्हाणजी, तुम्ही जय महाराष्ट्रासोबत संवाद साधला, या चर्चेमध्ये सहभागी झाले, त्याबद्दल दोघांचे देखील धन्यवाद. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची.